मॅचला होती सुरुवात. सह्याद्री स्पोर्ट बाफाणे वर्सेस आपण पाहणार आहोत अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा हा संघ. दोन टीम मध्ये हा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. टॉसचा निकाल आपण पाहिला तर अष्टभुजा लहुपाडा टीमच्या बाजूने लागला गेला आणि त्याने स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. बॅटिंग करावी लागणार आहे ती म्हणजेच टीम सह्याद्री स्पोर्ट बाफाणे या संघाला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दोन बंधू आपल्याला पाहायला मिळतात. हेमंत लाखात आणि त्याला साथ देण्याकरिता स्ट्राईक एन वरती फलंदाज हर्षद लाखात. आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगला प्रवास राहिलाय तो म्हणजेच वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये या दोन्ही टीमचा. सध्या तरी सर्वात जास्त खेळणारी टीम कोणती असेल वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये तर ती असणार आहे सह्याद्री स्पोर्ट बाफाणे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ मात्र सातत्याने आपण पाहतोय. यावेळेस पहिला बॉल बॅटची हलकीशी इनर एज चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेनं. फक्त मिळेल एक सिंगल न मात्र या ठिकाणी डावाला सुरुवात झाली आहे. सह्याद्री स्पोर्ट बाफाणे टीमच्या खात्यामध्ये एक धाव जरूर पाहायला मिळणार आहे. गोलंदाज आपण पाहिला तर महेश भोईर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आहे. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू कारण चेंडू पडण्यात थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला होता. पहिला बाउन्सर या ठिकाणी हाताला गेलाय. पुन्हा जर अशा पद्धतीची बॉलिंग केली तर पुन्हा एकदा त्यांच्यावरती कारवाई केली जाईल यात काही शंका नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जयवीरू अतिशय चांगलं लक्ष देत आहेत या मॅच मध्ये. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाहीये. गुड लेन वरती चेंडूची हाताळणी जरूर केली होती महेश भोईरनं. कारण महेश भोईर एक प्रमुख गोलंदाज आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, विविधता आहे बॉलिंग मध्ये आणि तो सातत्याने मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग करतोय. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू देखील चांगला पाहायला मिळतोय. जास्त प्रमाणावरती आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये गुड लेन वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो. तीन चेंडूचा खेळ झाला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धाव फलकावरती 3 धावा आणि हा नो चेंडू टाकला गेलाय. दुसरा बाउन्सर हाताला गेलाय आणि आता मात्र पंचांच्या डोक्यावरती एक चक्री जरूर घुमताना आपण पाहणार आहोत. यस ही बघा आणि ही चेतावणी आहे फ्री हिट बॉलची. आणि ज्यावेळेस फ्री हिट बॉल टाकला जातोय त्यावेळेस मुक्त फटका खेळण्याची संधी देखील असते. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर फुलर लेनचा बॉल होता. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 4 या आकड्यावरती. 4 चेंडूचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक वाईट आणि एक नो आणि तरी सुद्धा एक चांगली बॉलिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा टीमकडे. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. हाय तो षटकार. नेता लाभला निर्भीड बाणा नेता लाभला ठाण्याच्या जनतेसाठी अहो ठाण्याच्या जनतेसाठी. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. भूषण दादा वाघ निघाला समाज सेवेसाठी. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतो एक चांगलं व्यक्तिमत्व गोड स्वभावाचे धनी आपल्याला पाहायला मिळतात. भूषणदादा पडवळे उपशाखा प्रमुख चंद्रपडा आणि त्यांच्या कारकिर्दीवरती रचलेलं हे सुंदर गीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. त्यांचं देखील करूया कौतुक. मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. धावसंख्या झाली आहे षटकाराच्या साहाय्याने ती म्हणजेच 10 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पहिल्यांदा थोडासा खाली राहतोय. पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी निश्चितच आमच्या गुणलेखापर्यंत पोहोचवला गेलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला आपण पाहिलं तर फलंदाज हर्षद लाखात त्या ठिकाणी बीट झाला. त्याच्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट झाला आणि अशा पद्धतीने एक ही 22ची धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न होतोय. महेश भोईरचं षटक मात्र संपन्न झालंय.
विशाल थापड येतोय गोलंदाजी क्रमवरती. विशाल थापडचा देखील खूप चांगला प्रवास राहिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत विशाल थापड. एक लेजंड प्लेअर जरूर पाहायला मिळतं. संघाचे संघनायक आहेत. पूर्ण संघाची जिम्मेदारी घेऊन चांगला खेळ ते देखील सातत्याने करत आहेत. पहिला बॉल या ठिकाणी टाकत असताना काय जबरदस्त हा चेंडू मात्र हाताळला गेलाय. फुटवर ओळखलं होतं यावेळेस विशाल थापड हर्षद लाखाचं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला. डॉट डिलिव्हरी. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू पडल्यानंतर थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता. ब्रेकचा मारा केला होता गोलंदाज विशालनं. यावेळेस हा थोडासा वेगवान चेंडू हाताळला गेलाय. वेगामध्ये बीट केलाय आणि निश्चितच क्वालिटी बॉलिंग आहे गोलंदाज विशाल थापडकडे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. तो कोणत्याही क्षणी मात्र चेंडूचे अचूक टप्पे मैदानाच्या आतमध्ये टाकू शकतो. यावेळेस हा ओव्हरपिच बॉल होता बॅटरच्या झोनमध्ये, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू मिड विकेटला रवाना झाला होता. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय 14च्या घरामध्ये. 14 धावा धावफलकावरती. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती हेमंत लाखात आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन, बॅटची हलकीशी एज लागली गेले. काम तमाम. हेमंत लाखात आउट. शहरी जुचंद्र गावी वसई शहरी जुचंद्र गावी आई ती वसते चंडिका माता. आई चंडिका माता सदा सुखाची कृपा करीती, सदा सुखाची कृपा करीती आई ती वसते चंडिका माता. आई चंडिका माता. धन्यवाद डीजे. आई चंडिका मातेचं हे गुणगान गाणारं गीत आपण पाहतोय. असलेलं गीत आपल्याला एक ऐकायला मिळालं. निश्चितच एक मोठी यात्रा देखील जरूर पाहायला मिळते जुचंद्र गावामध्ये. आणि जुचंद्र गाव म्हटलं तर निश्चितच रांगोळी कलाकारांचं गाव आहे. त्याच्यानंतर क्रिकेटचं माहेरघर देखील ओळखलं जातं जुचंद्र गावाला. अनेक स्पर्धा जुचंद्र गावामध्ये होत आहेत. याच्यामध्ये भरपूर काही पाडे देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग वाकीपाडा असेल, खोपरेपाडा असेल, चंद्रपाडा देखील असेल. यावेळेस सुंदर फटका होता. बॅकफुटला गेले, जागा बनवली आणि त्याच्यानंतर चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर धाडलाय. लॉंग ऑफ वरून चेंडू हा पार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर सह्याद्री बापाने स्पोर्टचा डॉक्टर म्हणावं लागेल विकास वायडा यांना. अगदी मुक्याच्या क्षणी आला आणि शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधनं द ग्रेट मराठा षटकार पाहायला मिळाला लॉंग ऑफच्या वरून. आणि त्या षटकाराच्या सायनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 20च्या घरामध्ये. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक टाकण्याकरता जयेश वाडू. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मिस टाइम फटका झालाय. हर्षद चा हा झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय आणि दुसरा फलंदाज बाद होतोय सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमचा. हर्षद आउट. धीरे धीरे चाल गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना कंडीले पाडीत नीन गो मैना कंडीले पाडीत नीन गो मैना कंडीले पाडीत नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना बाल घरी गावात नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना. धन्यवाद डीजे, धन्यवाद. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जातं ना जीवनात
कधीच हार मानू नका मित्रांनो, कारण सकाळी उठल्यानंतर रामाला राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यानंतर त्याला 14 वर्षाचा वनवास मिळाला होता. वेल कुणासाठी कशी येईल काय सांगता येत नाहीये. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला मात्र डिफेन्स केलाय. शॉट मिड ऑफला मात्र चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल धाव ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 21-21 आकड्यावरती. आता मात्र 2 विकास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमचा जर विकास करायचा असेल तर सध्या मैदानाच्या आतमध्ये विकास वायडा आणि विकास मसेला चांगला खेळ मात्र करावा लागेल. जयेश वाडूचा हा पुढचा बॉल ऑन स्ट्राइक वरती. विकास वायडा ओव्हर पिच बॉल होता समोरच्या दिशेने. चांगला फटका आहे. गॅप मधून चेंडू फरार झालाय. सीमा रेषा पार. हाल आहे चौकार 4 रन. भाऊ कुठे तारे तू? अरे भाऊ मी जव्हारचा. अरे काय सांगशील लावलीचे होतीस ना. नख्खावरशी भांडण झालं ना. बायको तो माझा पडला तर आलो हूँ बायकोच्या शोधावर ना. येता येता धन्यवाद धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल. डीजे मॅन देखील ऑन फायर झालेत. जव्हारचा डॉक्टर त्यांच्या मनामध्ये देखील घुसलाय. तर हा डेड बॉल असणार आहे. जयेश वाडू पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेत. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय जयेश वाडूकडनं. हा डॉट बॉल येतोय. एक चौकार जरूर आला होता अगोदरच्या बॉलवरती, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक केलाय जयेश वाडून. धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 25-25 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जयेश वाडूच. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पायामध्ये हा बॉल टाकला होता. पायांना फॉलो करणारा हा बॉल होता, परंतु चांगला फटका ऑफ साईडला पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता. कव्हरला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 26-26 आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि या षटकामध्ये देखील धावा येताना आपण जरूर पाहिल्यात, परंतु थोडीशी धावसंख्या आपण पाहिली तर कासवशा पद्धतीने हळूहळू पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमची. आज आपण पाहतोय तर विनोद रायात पाहायला मिळत नाहीये सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीम मध्ये. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडला जातोय झेल आणि विकास म्हशे याचा समाप्त होतोय खेळ. आउट. दारूची ठेवून ना 12 गावा हिंडून ना बायको नियाल आलवत यो. दारूची ठेवून ना 12 गावा हिंडून सांग कसे वाढकीन यो. सांग कसे वाढकीन यो. आमचे डीजे मॅन महेंद्र पवार यांची बायको कदाचित हरवलंय. वारंवार हे गाणं या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळतं आणि प्रेक्षकांचं देखील मनोरंजन होते. चला मॅचच्या दिशेने आपण लक्ष केंद्रित करूया. चौथं षटक सुरू होते. समीर भुरकुंड नावाचा गोलंदाज हे चौथं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 45 नावाची जर्सी त्यांनी परिधान केले. 45 नावाची जर्सी आपण पाहिली तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपण पाहिला तर रोहित शर्माच्या पाठीमागे हा नंबर पाहायला मिळतो. मिस टाइम फटका झालाय. ऑन साईडला फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि हा झेल आपण पाहिला तर पकडला गेलाय. दिनेशच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेला. आणखी एक मोठा धक्का लागतोय सह्याद्री स्पोर्ट बाफाने टीमला. या ठिकाणी आपण पाहिलं तर ज्याच्या खेळीवरती आशा पल्लवित होत्या आणि विकास वायडा याची विकेट मात्र या ठिकाणी मिळवली गेले. काय ग भाजी सांगा हो दाजी. आंबाडी कटोल पिंडीत गांडूल. आंबाडी कटोल पिंडीत गांडूल. असार साहोल बाईस भांडूल. झोल ग झोल सालेस झोल बी झोल. झोल ग झोल सालेस झोल बी झोल. झोल ग झोल सालेस झोल बी झोल. बिदोडत्यात 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 कसा बसा वाजवण सालीस नाचवण. बिदोडत वाजवण सालीस नाचवण.
सोडून बापलं बराबर लागलं होत्या तसं चांगलं पण कुणालाच कांडलं कुणालाच कांडलं कुणालाच कांडलं पिंदोड्यात 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 कसा बसा वाजवण चालीस नाचवण दोडत वाजवण चालीस नाचवण धन्यवाद डीजे. आता मात्र बायकोला सोडले आणि सालीवर लक्ष दिले डीजे मॅनने. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक चांगला फलंदाज इन होतोय विनोद रायत आणि जयेंद्र वाघे फार खुश दिसत आहेत त्या ठिकाणी आमचे अंपायर. यस डीजे च्या माध्यमातून सांगितलं गेलंय की जयेंद्र वाघेसाठी हे सॉन्ग होतं. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. धावसंख्या आपण पाहिली तर 26 असताना विकास वाड्याची विकेट मात्र डाऊन झाले. आता मात्र विनोद रायत मैदानाच्या आतमध्ये आलाय. लेट आलाय परंतु थेट आलाय. 5 चेंडू शिल्लक आहे त्याच्याकडे आणि 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा त्याला देखील बनवाव्या लागतील कारण संघ या ठिकाणी पाहिला तर सह्याद्री स्पोर्ट बापाने थोडंसं अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतोय. कारण बॉलिंग अटॅक खूप चांगला झालाय अष्टभुजा स्पोर्ट लहुरपडा टीमचा. पहिला बॉल या ठिकाणी खेळत असताना मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळतो. यावेळेस चेंडूने दिशा बदलली. चेंडू जातोय लॉंग लेग च्या दिशेनं 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत आणि 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 28-28 आकड्यावरती 28 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत समीर बुरकुणीच्या खात्यामधले. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर अतिशय वेगवान टाकला होता. वेगावरती स्वार झाला होता परंतु लेन अँड लाईनचा निश्चितच चुकीचा प्रयास या ठिकाणी पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफस्टम ऑफस्टमच्या खूप बाहेर हा चेंडू मात्र टाकला गेला होता. वाईट बॉल असणार आहे षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज लागते. चेंडू जाईल नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 31-31 आकड्यावरती. सिंगल डबल वरती यावेळेस लक्ष केंद्रित केलंय फलंदाज विनोद रायतनं. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे विनोद रायत. अजून सुद्धा 3 बॉल आहेत त्याच्याकडे. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके घ्यावे लागतील तेव्हा मात्र एक सन्मानकारक धावसंख्या जरूर पाहायला मिळेल. सह्याद्री स्पोर्ट बापाने टीमसाठी लढण्यासाठी काहीतरी तर करावं लागणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा परफेक्ट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. मधली एसटी मात्र या ठिकाणी डाऊन केले. विनोद रायतचा खेळ देखील समाप्त होतोय. काय पुरी नाव तुझा आलीस तू कुठून रंग रंग येस तुझा डबा गेलास तून कला कला चष्मा कला कला आला आला हिरो आला आला कला चष्मा लावून रे पुरा तू हिरो दिसस कला चष्मा लावून रे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 33च्या घरामध्ये. केतन किरकिरेचा विचार आपण केला तर तो नंबर 5 वरती आलाय परंतु त्याला मात्र नॉन स्ट्राईक एन वरती उभं केलंय फक्त धावण्याकरता. कारण चांगला बॅटर होता त्याला संधी मिळाली नाहीये परंतु या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 33च्या घरामध्ये. एक लढण्यासाठी काहीतरी या ठिकाणी बॅलन्स जमा केलाय आपल्या खात्यामध्ये सह्याद्री स्पोर्ट बापाने टीम मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर अमोल रायत देखील बाद होतोय. अशा पद्धतीने पहिल्या इनिंगचा डाव या ठिकाणी संपलाय आणि धाव फलकावरती धावा लागल्या गेले त्या म्हणजेच 33 आणि लक्ष असणार आहे 34. घेऊया आपण डीजे ब्रेक. शिवपाराचा टंक वाजली
सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच खूप छान अशी धून आपण ऐकली. नक्कीच तोच उल्लेख करेन, कारण की नव्हतं कोणतं कायदा आणि नव्हतं कोणते कलम, तरी नक्कीच सुखी होती जनता, कारण की तेव्हा होते शिवछत्रपती शिवाजी महाराजा. आणि नक्कीच आपण बघितलं तर हे गाणं आपण ऐकलं नुकतंच शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या वर आधारित आहे. डीजेच्या माध्यमातून चला फिल्डिंग सेट करून घ्या आणि ओपनिंगची जोडी असेल त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा, ही नम्र विनंती करेन, कारण की आपल्याला वेळ जास्त एक्स्ट्रा घ्यायचा नाही आहे, नाहीच आहे, आणि तो घेऊही नका आता. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये त्वरित. चला फील्ड सेट करून घ्या, फील्ड सेट करून घ्या आणि आपले जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. कृपया ही विनंती असेल प्रत्येक टीमला. हा आजचा दिवस आपण पाहिला, उद्याचा दिवस सुद्धा आणखीन महत्त्वपूर्ण आहे. उद्याच्या एकूण 12 जे टीम्स, पहिला मॅच जय गणेश मोदलपाडा, त्यासोबत जय हनुमान भिड्याचा पाडा. दुसरा मॅच आपण पाहणार आहोत फर्स्ट इनिंगमध्ये, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये गावदी स्पोर्ट देवदल जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. त्यानंतर मारुती स्पोर्ट्स राजावली बी टीम पाहायला मिळेल, त्यांच्यासमोर वाघोबा प्रसन्न भावकल. त्यानंतर पुढचा मॅच आपण पाहणार श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध बोबत बॉईज बोबतपाडा. त्यानंतर आपण पाहणार आहोत बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन विरुद्ध श्री साई श्रद्धा स्पोर्ट्स सागपाडा. आणि शेवटचा मॅच गायत्री स्पोर्ट्स असुपाडा विरुद्ध चंदुका स्पोर्ट्स आरजा. उद्याच्या दिवसाचं हे शेड्यूल आहे. उद्याच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये खेळणारे हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. चला जोडी ओपनिंगचे ते दाखल झाले, समीर आणि निमेश. निमेश आहे नॉस्ट अगेनकडे. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर विनोद राया त्याला आपण पाहतोय, जे पहिलं षटक घेऊन येताना पाहायला मिळतील. लक्ष आहे एकंदरीत आपण बघितलं तर 34 धाव्यांचं. हे लक्ष आहे ना, तितकं फार मोठंही नाही आहेत आणि तितकं छोटंही नाही आहे, परंतु मधोमधलं हे लक्ष आहे. काढण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला जाईल. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे आणि हा चेंडू पाहिला आपण तर थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार हा पारीचा आगाज केला जातोय आणि पहिल्याच बॉलवर हा लय षटकार 6 धावा. आया गे तुरे वाली वाजवीत कोडत बेस, वाजवीत तर वाजवीत ना दिसत हूं बेस. धन्यवाद टीम. ऑफस्टमच्या बाहेर शॉर्ट पिच चेंडू मिळाला तर त्यावर तुटून पडला समीर. 107 विकेट जरूर विनोदच्या नावावर आहेत, परंतु इथून घ्यावे लागतील आणखीन. त्याच दरम्यान आपण बघितलं कमबॅक डिलिव्हरी मात्र फेकली गेली आहे. डॉट चेंडू पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर 34चं लक्ष रोखायचं असेल तर मग इथे जास्त असतं डॉट चेंडू विकेट टेकर बनावं लागेल. प्रत्येक गोलंदाजाला नाप तोडून गोलंदाजी करावी लागेल, परंतु सह्याद्री स्पोर्ट्स बाप्पाने टीमच्या माध्यमातून ते कार्य होईल का. लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. आपण बघितलं तर नक्कीच फाईट बॉलचा मात्र इथे इशारा येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन्स वेळी टीमच्या टोटलमध्ये 7 धावा आपल्याला फलकावर जरूर पाहायला मिळतात. आणि विश्लेषण हेच राहिलं की लवकरात लवकर मात्र हा गेम संपवण्याचा प्रयत्न केला जाईल का. सरळ बॅटच्या साईने चांगला फटका, अगदी फ्लाइटेड शॉट पाहायला मिळाला आणि हा देखील षटकार येताना पाहायला मिळतोय. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की इथून ही मॅच आहे लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न हे दोन फलंदाज मात्र जरूर करताना पाहायला मिळतील. विनोदवर आक्रमण, आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार देखील आपण पाहिलेत. हो यावेळेला आपण बघितलं तर चेंज ऑफ दी पेस, धीमा गतीने हाताळलेला चेंडू, बॅटची कडा, विकेटचं पतन आणि विकेट आपण बघितलं तर नक्कीच मिळवला गेला आहे. आणि 108 म्हणजे 108वा विकेट मात्र आपण पाहिलं तर आपल्या खात्यामध्ये जमा केला आहे विनोद रायतनं. भाई कौन हमको खेलेगा फ्री फायर. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण बघितलं तर या वेळेला तर विकेट मिळवला गेला आहे महत्त्वपूर्ण आणि ज्याची गरज होती. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग महेश आता दाखल झाले आता मैदानाच्या आतमध्ये. महेश भोईर हे अनुमानित आपण बघितलं की रेग्युलर ओपनिंगचे खेळाडू असतात. आपण पाहिलं तर मग रोहित. चेंडू फेकून झाले 4. टीमची टोटल आपण पाहिली आहे 13 आणि जवळजवळ जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना धावांची गरज.
यावेळेला पाहिले आपण सरळ आल्या आल्या मात्र आपण पाहिलं धावून दी ग्राउंड शॉट मात्र लगावला गेला महेश भोईरनं आणि पहिल्याच बॉलवर आलेला उत्तुंग षटकार आणि या षटकारानं आपण पाहिलं तर जवळजवळ टीमची टोटल पोहोचली गेली 19च्या घरामध्ये. याचाच अर्थ आपण पाहिलं तर आता हा सामना जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजेच आपण पाहिली तर 15 धाब्यांची. लवकरात लवकर गेम फिनिश करण्याचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळतोय आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की पहिल्या षटकामध्ये 3 उत्तुंग षटकार पडले गेलेत आणि कदाचित एक्स्ट्रा आणखीन परंतु चौकार जरूर येताना पाहायला मिळतो. एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फटका आपण पाहिला आणि या चौकाराने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 23च्या घरामध्ये. म्हणजे जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 11 धावांची गरज. आपण बघितलं तर कम्पॅरिझन बघितलं आपण तर मग 12 होत्या एका षटकामध्ये बापाने टीमच्या परंतु 23 आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये आणि 1 विकेट आपण पाहिलं तर 1 गमावली आहे परंतु तितका नुकसान झालं नाहीये. इझिली मात्र 11 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर मनोहर नाईक ज्यांना आपण पाहतोय विश्लेषण करायचं झालं आपण तर आज सिनियर गोलंदाजाचा आपण वापर केला जातोय आज की जे त्यांना सुद्धा जाणीव आहे की या मॅचला जिंकण्यासाठी नक्कीच काय कमाल करावी लागेल. यावेळेला पाहतोय आपण विकेट मिळू शकतोय आणि विकेट मिळाली आहे. धीमा गतीने टाकलेला चेंडू होता गती तितकी नव्हती त्यामुळेच आपण पाहिलं फटका जो एलिव्हेशन मिळायला हवं होतं ना ते मिळालं नाहीये आणि इथून पाहिले विकेट डाऊन झाली आहे महेशची. थँक्यू. आता पाहिलं आपण तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश आता दाखल झाले. आता 2 बंधू आहेत जसं म्हणायला काही हरकत नाहीये. फुलटॉस पॅडल शिफ्ट केलाय गॅप मध्ये परंतु मात्र यावेळेला चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मी आहे हा चौकार आणि बापाने टीमला आपण पाहिलं पूर्णपणे बॅकफूटला ढकलून देण्याचं कार्य केलंय. टीमची टोटल 28. पहिला पण तर आता जिंकण्यासाठी गरज आहे 6 धाव्यांची. 15 मध्ये 6. आझाद वसई टीम आपण रेडी राहायचं आहे. इथे आपण बघितलं तर या चेंडूवर 1 धाव मात्र जरूर घेतले गेले. निमेश आपण बघितलं तर हा खेळाडू जवळजवळ ओपनिंगला आलेला आहे खेळाडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. कदाचित आपण पाहिलं तर मग आपल्या अंदाजामध्ये फिनिश करेल का. हा चेंडू जरूर फेकला गेलाय लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा मात्र येतोय आणि 1 साइड वाला मुकाबला आपल्याला पाहायला मिळालाय. जवळजवळ आज 3रा 1 साइड वाला मुकाबला होताना पाहायला मिळतं कारण की क्रिकेट रसिकांना हवी असते क्रिकेटची भेजवाडी ती नक्कीच आतापर्यंत आपण पाहिली आहे तर नाही मिळाली परंतु कदाचित मिळेल. यावेळेला आपण बघितलं तर ऑन साइडला खेळला जाते चेंडू अलॉंग द कार्पेट. 1 धाव मिळाली आहे. 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकने टीमची टोटलमध्ये भर पडली आहे. 3 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकामध्ये चेंडू आपण पाहिली आहे तर फेकून झाले आहेत 5 म्हणजेच कदाचित या चेंडूवर एक मोठा फटका किंवा नक्कीच्या विजयी 3 धावा अर्जित केल्या जातील की मग पुढच्या षटकामध्ये पुन्हा एकदा जायला लागेल आपल्याला. नाही हलक्या हाताने खेळलाय तर नक्कीच आपण बघितलं 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही नकार मात्र दिला जातोय
तर जवळजवळ आपण बघितलं तर षटकाची समाप्ती होईल दुसरे या टीमची टोटल आपण पाहिली तर 32 धावा, 2 धावा हव्या जिंकण्यासाठी आणि त्या 2 धावा मात्र आपण पाहिल्या तर मग आता घेण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागेल. वळूया डीजेकडे थोडं घालवूया त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण वळूया. दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न गणेश आहेत बॉलिंग ट्रॅकवर एका धावेची गरज असेल. हो या वेळेला भरपूर शॉर्ट पिच आणि षटकार. विजय षटकार नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन्स अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा टीम. नक्कीच भरपूर चांगलं क्रिकेट खेळला गेला, सामना जिंकला गेला. मॅन ऑफ द मॅचचा प्रबल दावेदार कोण आहे त्याला कर्णधार विनंती करतोय. समीर बुरकुंड मॅन ऑफ द मॅच, कारण की बॅटिंग त्यांची चांगली राहिली आहे, त्यानंतर बॉलिंग सुद्धा चांगली राहिली आहे. सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जाईल. डेफिनेटली आपण पाहिलं नक्कीच दिनेश दादा पडवले यांना विनंती करते की आपण या दादा आपल्या शुभ हस्ते आपण सामनावर